हॅलो एव्हरीवन, मी आहे राखी ठाकूर. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. खूप दिवसांनी मी बेडरूम डेकोरेशनचा व्हिडिओ तयार केला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये बेडरूम आकर्षक व सुंदर दिसण्यासाठी काय करायला हवे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही कॉटनची सुंदर बेडशीट मी मार्केटमधून खरेदी केली आहे. क्लासिक शेड असण्यासोबतच व्हाईट बेडशीट तुमच्या रूमला स्वच्छ आणि सुंदर लुक देते. घर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहतं आणि स्वच्छ रूम दिसायला आकर्षक आणि सुंदरही वाटते. हे छोटेसे सुंदर फ्लॉवर पॉट आणि वुडन ट्रे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. हा आहे आमचा छोटासा स्टडी टेबल. यासाठी लागणारे सर्व साहित्य मी IKEAमधून खरेदी केले आहे. मन शांत होण्यासाठी आणि वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही ॲरोमाच्या होम कॅन्डल्सचा यूज करू शकता. यामध्ये तुम्ही लव्हेंडर आणि रोजमेरी या दोन्ही नैसर्गिक सुगंधित मेणबत्त्यांचा वापर करू शकता. जेव्हा पण तुम्ही रूम डेकोरेट करायला घ्याल तेव्हा सर्वात जास्त लक्ष तुम्ही पडद्यांकडे द्या. पडदे जेवढे सुंदर असेल तेवढीच रूम सुंदर दिसेल. हे कर्टन्स मी IKEAमधून खरेदी केले आहे. ह्या कर्टन्सची डिझाईन्स एकदम युनिक आणि ट्रेंडी आहे. ह्या कर्टन्समुळे रूम मोठी आणि खूप स्पेशियस वाटते. ही आहे माझी बाल्कनी. माझ्या दिवसाची सुरुवात इथूनच होते. सकाळच्या ताज्या हवेपेक्षा रिफ्रेशिंग काय असू शकतं दिवसाची सुरुवात करायला. मी या जागेला अजून थोडंसं लाईव्हली बनवणार होते, त्यामुळे मला इथे जास्तीत जास्त टाईम स्पेंड करता येईल. बेडरूममध्ये मी एक सिरॅमिकचे इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर ठेवले आहे. त्यामध्ये मी रोज संध्याकाळी एक कापूर क्यूब टाकते. कापूर क्यूबच्या सुगंधाने शांत आणि सुखदायक वातावरण निर्माण होते. हा आहे माझ्या बेडरूमचा संध्याकाळचा व्ह्यू. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.